रायगड जिल्ह्यातील मुरुड येथे स्वच्छ सागर सुरक्षित सागर मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। नगर परिषद मुरुड जंजिरा यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेत सागरी सीमा मंच, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, तहसील कार्यालय, पंचायत समिती, संजीवनी आरोग्य सेवा संस्था, मच्छीमार संघ, पोलीस ठाणे मुरुड, वसंतराव नाईक महाविद्यालय मुरुड यांचे सहकार्य लाभले। परेश हॉटेल ते एकदरा पुलापर्यंत 1.5 किलोमीटर समुद्रकिनारा या मोहिमेत चकाचक करण्यात आला। पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार अंतर्गत राष्ट्रीय तटीय अनुसंधान केंद्र यांच्या आदेशाप्रमाणे ही मोहीम राबवण्यात आली। आपण या ठिकाणी जमलेला आहात ते फक्त सागरी स्वच्छता मोहिमेसाठी, पण आपण सर्वांना माहिती आहे की आपला मुरुड बीच हा नेहमीच क्लीन असतो आणि आपण अनेक ठिकाणी मी ऐकलेलं आहे, पुष्कळ लोकांनी सांगितलं की तुमच्या मुरुडचं पाणी हे अगदी क्रिस्टल क्लिअर, अगदी नितळ स्वच्छ पाणी तुमच्या मुरुड जंजिराचं आहे। आणि या महाविद्यालयाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच किनारपट्टी स्वच्छता मोहीम अभियान, ते कोस्ट इंडियन कोस्ट गार्ड असतील किंवा आणखी कोणी नगरपालिका असेल यांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण या ठिकाणी एकत्रित असतो। मी जेव्हा प्राचार्य होतो तेव्हापासून आम्हाला हे सर्व माहिती आहे आणि आम्ही या ठिकाणी ही कामं अशीच करत आहोत। हा किनारपट्टी स्वच्छता मोहीम केवळ हा आपला एक उद्देश जरी असला आज फक्त, पण हे किनारपट्टी आपण सर्वांनी स्वच्छ करणं आवश्यक आहे, कारण समुद्र आपल्या पोटामध्ये काहीच ठेवत नाही, सगळं बाहेरच भेटतो। काल सुद्धा मी पाहिलं, परवा दिवशी पाहिलं समुद्रावरती आतमध्ये काही नाही, बाहेर प्लास्टिकचा कचरा पडलेला होता, म्हणजे आतमध्ये काहीच राहत नाही। आपल्याला हे सगळं स्वच्छ करणं आवश्यक आहे आणि यासाठी आपण या ठिकाणी आहोत। समुद्र किनारा स्वच्छ करण्याचं काम गेली 32-33 वर्षे मी करत आहे। या ठिकाणी मला विशेष असा म्हणजे नमूद करायला आनंद वाटतो की मिनिस्ट्री ऑफ अर्थ सायन्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत नॅशनल सेंटर फॉर कोस्टल रिसर्च चेन्नई स्थित असणारी ही जी काही संस्था आहे, तर या संस्थेने आमच्या महाविद्यालयाची इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप डे साजरा करण्यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे। संपूर्ण देशभरामध्ये तर अशा 50 म्हणजे ज्या कोस्टल इन्स्टिट्यूशन्स असतील, महाविद्यालये असतील, तर अशा संस्थांची निवड करण्यात आलेली आहे आणि या 50 पैकी फक्त महाराष्ट्रामधील तर 4 अशा बीचेसची निवड करण्यात आलेली आहे। एक असेल जुहू असेल, रायगडमधील आपलं मुरुड जंजिरा, याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यामधील एक बीच आहे आणि सिंधुदुर्गमधील आहे। तर या 50 पैकी आपल्या महाविद्यालयाची निवड ही करण्यात आली। एक कोऑर्डिनेटर करून तुम्ही इंटरनॅशनल क्लीनअप डे साजरा करा आणि ही एक मला विशेष आणि आपल्या मुरुडकरांच्या बाबतीमध्ये तर ही एक गौरवास्पद अशी बाब ही आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।